आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण बघूयात महत्त्वाच्या राजकीय बातम्या। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर रात्री 2 तास बैठक। तिन्ही नेत्यांमध्ये मवियाकडून महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बैठकीआधी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। बदलापूर अत्याचार प्रकरणी मवियाकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। मुख्यमंत्री शिंदेंची काल फडणवीस दादांसोबत 2 तास बैठक। वर्षावर पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र बंदवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। हा बंद पुकारण्यामागे राजकीय अभिनिवेश नाही। सर्वसामान्य नागरिकांनी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सहभागी व्हावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बॅरिकेडिंग। वर्षा निवासस्थानावर पोलिसांच्या सुरक्षेत वाढ। बदलापुरातील अत्याचाराविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं आणि आज रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वाढ। निवडणुका आहेत म्हणून मला सुरक्षा दिलेली असावी। माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते। Z+ सुरक्षा मिळवल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध। भाजपचे धैर्यशील पाटील आणि अजित पवार गटाचे नितीन पाटील यांची गुरुवारी राज्यसभेवर बिनविरोध निवड। नाशिकमध्ये आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी मेळावा। काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। कोल्हापुरात भाजपला धक्का। समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार। 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। कोल्हापुरात आज समरजित घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा। प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मेळाव्याचा निरोप। शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळावा होणार।